आज आपण बघणार आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण निधी किती आला आहे। नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। तर तुम्ही हा GR बघू शकता। महाराष्ट्र शासन 5 डिसेंबर 2024 हा GR आहे। तर चला आपण GR बघूया। तर बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण, म्हणजे जो पण संजय गांधी अनुदान आहे त्यामध्ये सन 2024-25 या पूर्ण आर्थिक वर्षाचं अनुदानाचे वितरण किती आहे आणि कोणत्या महिन्यात किती मिळणार आहे ते बघूया। तर बघा, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग दिनांक होती 5 डिसेंबर 2024 रोजी हा GR निघालेला आहे। त्यानंतर शासन निर्णय आपण बघूया। सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 1000 कोटी फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद व पावसाळी अधिवेशन जुलै 2024 मधील मंजूर पुरवणी मागणी रक्कम 12,000 कोटी अशी एकूण रुपये 22,000 कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। सदृन योजनेसाठी 11,000 कोटी इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयाद्वारे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे। आता त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्याकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेली रक्कम रुपये 411 कोटी 12,70,648 फक्त या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या वितरणपत्रामध्ये वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे। तसेच मासिक वितरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेला आहे। आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, सन 2024-25 मध्ये पूर्ण निधी आपल्याला जो होता त्यांची तरतूद होती ते म्हणजे 1000 कोटीची। त्यानंतर त्यांनी अधिवेशनमध्ये जुलै 2024चं पावसाळी अधिवेशन त्यामध्ये आणखी एक पुरवणी मागितली, त्यानंतर झाला 12,000 कोटी अशी पूर्ण रक्कम झाली 22,000 कोटी। त्यानंतर आपल्यासाठी जो निधी आपल्याला द्यायचा आहे म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा, ज्या दिव्यांगांची आणखी पण पेन्शन आलेली नाही त्यांच्यासाठी 4,011 कोटी इतका निधी त्यांनी जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर यांच्याकडे सपूत केला आहे। पूर्ण म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रामध्ये जिल्हे आहे, जेवढे पण 36 जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपला निधी हा दिलेला आहे। त्या निधीमध्ये असं पण सांगितलं आहे की निधी हा मागे पुढे होतो। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना सहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। परंतु सदृन योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरवायची कार्य सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्य वितरण अर्थसंकल्पीय वितरण ब्रिम्स प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्याची माहिती प्राधान्य DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की माहे नोव्हेंबर महिन्यातला जो निधी आहे तो निधी आम्ही तुम्हाला आता देणार आहे, पण समोरचा महिना डिसेंबर येणार आणि जानेवारी हे आम्ही तुम्हाला DBTद्वारेच देणार आहे। जे पण तुम्हाला पेन्शन येणार आहे ते आम्ही तुम्हाला DBTद्वारेच देणार आहे। डिसेंबरपासून समोर जे पण तुमचं पेन्शन येणार आहे ते DBT मार्फतच येणार आहे। त्यांनी आपल्याला वारंवार सांगितलं आहे, मी पण 2-4 व्हिडिओ बनवले आहे त्यावर सांगितलं आहे DBTवर पोर्टल येणार। काल पण एक व्हिडिओ बनवला तुमच्या अकाउंटवर DBT कशाप्रमाणे पगार येणार, तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या। सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या वितरण पत्रातील स्तंभ क्रमांक 3
न्यू सीओ कोडवर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरण करण्यात आलेला आहे। त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे। सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आलेले आहे। म्हणजे यांनी असं म्हटलं आहे आता की तुमच्या जिल्ह्याला किती निधी लागते, तुमच्या जिल्ह्याला जेवढा निधी लागते, जिल्ह्यातून तालुक्याला किती निधी लागते तेवढाच निधी तुम्ही खर्च करावा आणि त्यांना तालुक्यांना द्यावा। आता यामध्ये असं म्हटलं आहे 5 नंबरचं तुम्ही बघू शकता। सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात येते की त्यांनी सदर देयक कोषागारात सादर करण्यात दक्षता घ्यावी। तसेच त्यांनी हा खर्च कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे सपूत करण्यात आलेल्या अनुदानापेक्षा जास्त होणार नाही याबाबत त्यांनी दक्षता घ्यावी। म्हणजे जे पण जिल्हाधिकारी आहे त्यांच्याकडे जेवढा निधी दिला आहे तेवढाच निधी तुम्ही, जेवढा तुम्हाला लागत असेल तेवढाच निधी घ्या, तुमच्याकडून तुम्ही जास्त निधी घेऊ नका असं पण त्यांनी सांगितलं आहे। त्यानंतर 6 नंबरचं असं सांगितलं आहे की सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना तुम्ही जेवढा निधी खर्च केला किंवा तुम्ही प्रत्येक निधी तुमच्या तालुक्याला दिला, सगळ्या इकडे दिला आहे, तो निधी तुम्ही कोषागारामध्ये त्या खर्चाची ताळमेळ झालीच पाहिजे। तर खर्च किती केला बा, खर्च कुठं केला याची पूर्ण ताळमेळ करा आणि महालेखापाल कार्यालयात यांची इथे एक तुम्ही खर्चाची ताळमेळ आम्हाला द्या, काय एवढा खर्च इथं झाला याची आम्हाला एक महालेखापालाच्या कार्यालयास एक खर्चाची पूर्ण तुम्ही शीट बनवा आणि आम्हाला द्या। समोरचा आहे मित्रांनो, हा शासन निर्णय तुम्हाला यांच्या साईडवर पण अवेलेबल मिळेल आणि यांचा संकेतांक नंबर पण आपल्याला इथे दिलेला आहे आणि हा डिजिटल स्वाक्षरीने संसाधित केला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आणि साईननं हा आदेश निघालेला आहे, म्हणजे GR निघालेला आहे। आणि तुम्हाला जर हा GR पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि आता तुम्ही बघा कोणत्या जिल्ह्यांना किती निधी किंवा कोणत्या विभागाला किती निधी आला आहे ते पण इथे दिलं आहे। तर तुम्ही सर्वात पहिले जिल्हा बघा, त्यानंतर नियंत्रण अधिकारी क्रमांक आहे, माहे ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिन्याचा निधी बघा, इथं सर्व आपल्याला दिलेलं आहे। तर तुम्ही तुमचा जिल्हा बघा आणि बघा किती निधी आपल्याला आला आहे। असा एकूण निधी 41,000 कोटी असा निधी आहे। आणि तुम्हाला कशाविषयी व्हिडिओ पाहिजे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, कारण की आम्ही त्या विषयावर व्हिडिओ बनवू। आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा की ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत जाणार। धन्यवाद मित्रांनो।